शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. आज कालपासून या पांडुरंगाच्या नगरीमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी व्हावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी अन्नत्याग उपोषण हे आंदोलन कालपासून चालू आहे. त्याचा आजचा दुसरा दिवस आहे. खऱ्या अर्थानं शेतामध्ये माझी खोप त्याला बोराट्याचा जाप तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप जागा मिळाया साखर काढतो उसाचं पाचट खाई कांदा आणि भाकर. बहिणाबाईंनी सुद्धा त्या काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था सांगितली. महात्मा फुले असतील त्यांनी सुद्धा हंटर आयोग कमिशन पुढे सुद्धा इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची अवस्था सांगितली आहे. परंतु लोकशाहीच्या माध्यमाच्या काळातून जेव्हा जेव्हा लोकांसाठी चालवलेली लोकशाही आली तेव्हापासून शेतकरी हा फक्त राजकारणातला फुटफॉल झालेला आहे. हा राजकीय व्यासपीठ नाहीये. खरं तर रोहित दादा, मी या पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतोय की उद्या परवा एक सोशल मीडियाला बातमी फिरेल की सत्या कुलाळ रोहित पवारांच्या स्टेजवर. अरे हे रोहित दादांचं स्टेज नाही, हे सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या शेतकरी माझ्या मायबापांचं स्टेज आहे. त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे. जिथं हजारो कोटींचं बजेट, जिथं कुठलीही चर्चा न होता दिली जातात, कुणाला न विचारात घेता दिली जातात, परंतु माझ्या मायबाप शेतकऱ्यांना कधी विचारात घेतलं जात नाही. आज मी पहिल्यांदा रोहित दादांच्या स्टेजवर आलेलो आहे. परंतु दादा, गेल्या वर्षी माझ्यावरती सुद्धा काही आम्ही सामाजिक भूमिका मांडली, आम्ही काही सत्य बोलायला लागलो की आमच्या बरोबर रोहित दादांचं नाव जोडलं जातं, रोहित दादांचे पैसे घेऊन बोलतो, अशी बाजारबुनगी या समाजामध्ये मार्केटमध्ये लोक आहेत. खरं तर काल सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जी भूमिका मांडली, खरं तर तुमच्यामध्ये शेतकऱ्याचं रक्त असतं तर तुम्ही इथं येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला असता. ज्यावेळेस या सदाभाऊ खोत साहेबांना या पंढरपूरकरांनी राजकारणाची वाट दाखवली, इथं पदरात घेतलं, 2014ला माड्याची निवडणूक ऐतिहासिक करून दाखवली आणि त्यांना राजकारणात पाठवलं. हे पांडुरंगाचं स्टेज आहे. इथं पांडुरंगाच्या मांडीवर जो बसतो त्याला पांडुरंग यश दिल्याशिवाय राहत नाही. हे कुठलं पांडुरंगापाशी कुठलाही पक्ष, कुठलाही पार्टी, कुठलाही नेता नसतो. या स्टेजवरून शेतकऱ्यांची आंदोलनं अनेक झालेले आहेत. पाठीमागच्या 7-8 महिन्यापूर्वीच दादा समाधान फाटे असतील, दीपक दादा भोसले असतील, यांची आमची सर्व चळवळीतली टीम यांनी सुद्धा 8-10 दिवस आंदोलन या वाखरी चौकामध्ये केलं होतं आणि एक रकमी FRP घेण्याचं काम त्या आंदोलनातून या सर्व शेतकऱ्यांच्या पोरांनी केलं. अरे मी भारतीय आहे आणि हा भारत कृषी प्रधान आहे आणि या कृषी प्रधान देशातला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी इथं उपस्थित आहे आणि म्हणून मी माझी भूमिका एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे. खरं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आताच्या झालेल्या अधिवेशनामध्ये जबाबदारीपूर्वक स्टेटमेंट केलं की कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री हा सर्व असतो, बाकीच्या मंत्र्यांना काही अर्थ नसतो. त्यांनी त्याचं उदाहरण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच पटवून दिलं. त्यामुळं मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारतोय की तुमची ही शेतकऱ्यांची वसुलीची योजना आहे का खरंच कर्जमाफीची योजना आहे? अरे मी सरकारमध्ये कुठल्या पक्षाचा आहे का सरकारमध्ये, परंतु ज्या वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न येतो गेल्या 10-15 वर्षामध्ये जेव्हा शेतकऱ्याची आंदोलन उभी राहतील तिथं सतीश कुलाळ सर्वसामान्य कार्यकर्ता जाऊन भूमिका मांडण्याचं काम करतो. कोण आंदोलन करतोय किंवा कुठला पक्ष करतो हा कधी बघितलं नाही आणि कायम शेतकऱ्याची आम्ही भूमिका मांडू. परंतु हे मुख्यमंत्री एका टाइमला 35 पोळ्या खातात. त्यामुळं त्यांना तुमच्या या अन्नत्याग आंदोलनाची किती दखल
घेणार आहेत मला माहीत नाही, परंतु अन्नत्याग हा शब्द जरा प्रमाण भाषेचा आहे. आमच्या सर्वसामान्य गावरान शेतकऱ्यांना अन्नत्याग शब्द जरा लागत नाही, परंतु ज्यावेळेस आपण आमरण उपोषण हा जेव्हा शब्द लोकांपुढे जातो त्यावेळेस लोक थोडी फास्ट जागे होतात. मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक आव्हान करतोय की तुम्ही फक्त चावड्यावर बसून एकदा आमच्या जर्सी गायची 10 लिटरचं दूध पिळून दाखवा आणि दुपारी 2 वाजता जाऊन एकदा एक कंदाडाच्या वैरणीची गाडी घेऊन या, मग तुम्हाला आमच्या शेतकऱ्याचं दुःख कळेल. पाठीमागच्याच पावसाळ्यामध्ये 7-8 महिने सुद्धा गेलेले नाहीत, जेव्हा शिना नदीचा प्रकोप आपण बघितला, या भागातल्या शेतकऱ्यांच्या पिकासहित जमिनी वाहून गेल्या. त्याचबरोबर पाठीमागच्या आठवड्यामध्ये जे चक्रीवादळ झालं, त्याच ज्या केळी पिकाचं खूप मोठ्या ह्याच्यावर नुकसान झालेलं आहे. या स्टेजवरती सुद्धा आमदार राजू खरे आहेत. सगळीकडे महाराष्ट्रामध्ये घोडे बाजार चालू असताना हे आमदार साहेब इथं उपस्थित आहेत. शेतकरी नेते अजित नवले इथं उपस्थित राहिले, त्यांचं धन्यवाद. आणि एकच काय एक मिनिट, खरे साहेब सोशल मीडियावरती आज फिरतय राजू खरे खरे ठरले बाकी सगळे थोटान, म्हणून गरीबाचं लेकरू कुणी असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, ज्याला सर्वसामान्याची काळजी आहे त्यांनी या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे. आणि रोहित दादा, या महाराष्ट्रामध्ये जरी या सरकारने विरोधी पक्षनेते पद दिलं नसलं तरी, आपण पद नसलं तरी त्या पदाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्रभर करताय. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये प्रश्न येत आहेत, अजितदादांच्या अपघाताचा विषय असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या विषयावरती जेव्हा महाराष्ट्रामध्ये न्याय मागायची भूमिका येते, तेव्हा आता सर्वांच्या तोंडून रोहित दादाच आपल्याला न्याय देऊ शकतात अशी भूमिका होते. आणि तुम्ही तरुण तडफदार आणि या कुटुंबातले नेते, पवार कुटुंबाचे नेते असताना सुद्धा तुम्ही खरं अन्नत्याग आंदोलन याचं हत्यार रूप असलं, त्याला मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या आंदोलनात जाहीर पाठिंबा देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. धन्यवाद. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. एक मिनिट, एवढा माईक लावून घेऊ द्या फक्त. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. हॅलो हॅलो. तर काल ज्यावेळेस मला कळालं की रोहित दादा पंढरपूरला अन्नत्याग उपोषण करताय, मी त्याच वेळेस निघालो आणि रात्रीला 12 वाजता या ठिकाणी पोहोचलो. मी जालना जिल्ह्यामधनं आलो आणि मला या ठिकाणी भाषण करायचं नाही आहे, फक्त 2 मिनिटं एक गोष्ट सांगायची आहे की ज्या वेळेस मागच्या वर्षीला 1 वर्ष अगोदर मुंबई आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन झालं, 2 दिवसाचं शाळा बंद, 15,000 शिक्षक मुंबई या ठिकाणी आझाद मैदान आंदोलनासाठी आले. आणि ज्या वेळेस शिक्षकांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज होऊ नये, त्या ठिकाणून शिक्षकांना हाकलून दिलं जाऊ नये, त्यामुळे रात्रभर रोहित दादा आमच्या शिक्षक बांधवांसोबत त्या ठिकाणी रात्रभर राहिले, हे मी स्वतः बघितलेलं आहे. त्यानंतर नाशिकला शेतकरी बांधवांसाठी आंदोलन केलं. आज या पंढरपूरमध्ये दादांनी जे आंदोलन सुरू केलेले अन्न त्याग आंदोलन करणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु शेतकऱ्याच्या हितासाठी कर्जाची अटी सर्व रद्द करण्यासाठी दादांनी जे सुरू केलेलं आहे, खरंच एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी खरोखर एक या अशा नेत्याची, अशा या व्यक्तीची खरोखर गरज आहे. मी पंढरपूरच्या या पवित्र ठिकाणापासून सांगतो की मी तन मन आणि पूर्ण ताकदीनिशी आजपासून रोहित दादांच्या सोबत उभा आहे. दादा भोकरदन, जाफराबाद, त्यानंतर सिल्लोड, अजिंठा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी मिरची लावलेली आहे आणि त्या मिरचीसाठी हजारो रुपये शेतीमध्ये टाकलेले, आणि या शेतीमध्ये पैसे टाकत असताना आता पाण्याच्या अभावामुळे मिरची वाळत चाललेली आहे. आमचा एक शेतकरी काल फाशी घेत होता.
परंतु दादांनी अजितजी आंदोलन सुरू नवले केलं. यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. रोहित दादांना पाठिंबा देण्यासाठी ते इथं उपस्थित आहेत. Hello. Hello, check. तर ज्या वेळेस ते आत्महत्या करत होते, परंतु शेतकऱ्यांसाठी दादांनी जे आंदोलन सुरू केलं, यामध्ये खरोखर की सरसगट कर्जमाफी व्हावी यासाठी सर्वत्र त्यांना कळाल्यानंतर दिरोसा भेटला. मला माझ्या भोकरदन, जाफराबाद, त्यानंतर अजिंठा, त्यानंतर सिल्लोड या संपूर्ण भागातून शेतकऱ्यांचे फोन आले की दादांनी जे आंदोलन सुरू केलेले, सर तुम्ही त्या ठिकाणी जा, दादांना भेटा आणि आम्ही सुद्धा दादांच्या सोबत उभे. बघा, तुम्हाला मी 2 वर्ष झाले संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या देशांचा अभ्यास केलेला आहे आणि मी आज रोजी तुम्हाला सांगतो, एखाद्या देशाची प्रगती, राज्याची प्रगती जर करायची असेल तर त्याला नेतृत्व तेवढं तगडं लागतं आणि ते नेतृत्व, निस्वार्थी नेतृत्व मला दादांमध्ये दिसून आलं. त्यामुळे खरंच सांगतो की या महाराष्ट्राला दादांसारख्या नेतृत्वाची खरोखर गरज आहे. जर राज्याला, देशाला एक संपन्न प्रगत बनवायचं असेल तर सर्वात महत्वाची व्यवस्था असते शिक्षण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था ही जागतिक दर्जाची करणं गरजेचे असते. देशामधील करप्शन हे मिटवणं गरजेचं असतं आणि मोठ्या शहरांबरोबर छोटे तालुके आणि गावांमध्ये जी औद्योगिक क्रांती आहे ही घडून आणावं लागते. त्यावेळेस हा देशाचा सर्वांगीण विकास होतो, देश जागतिक लेवलला जातो. ज्या लोकांना, ज्या नेत्यांना ह्या गोष्टी माहीतच नाहीये आणि ते आपले नेते होऊन बसलेले आमदार, खासदार, मंत्री ते काय प्रगती करणार आहे? जो माणूस हुशार आहे, जो माणूस इमानदार आहे, जो निस्वार्थी आहे आणि एका वर्षाच्या कालावधीमध्ये माझा दादांसोबत संबंध आला आणि तुम्हाला खरं सांगतो, मला निस्वार्थी माणूस दिसला, त्यानंतर प्रामाणिकपणे काम करणाराही दिसला, त्यानंतर महाराष्ट्राच्या, देशाच्या हितासाठी, प्रगतीसाठी एक उमलतं नेतृत्व मला दादांमध्ये दिसून आलं आणि मी खरंच या पंढरपूरच्या पवित्र ठिकाणामधून आज स्पष्टपणे सांगतो की मी आजपासून तन मन आणि पूर्ण ताकदीनिशी दादांच्या सोबत उभा आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सुद्धा येत्या काळामध्ये दादांच्या सोबत नक्कीच उभा राहील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो.